आज आहे वसुबारस, तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवा. तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मिनी व्लॉगमध्ये. तर काल जसं की तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं, मी सर्व दिवे वगैरे खरेदी करून आलेलो आणि हे छान क्यूट क्यूट असे तुळशी वृंदावनचे दिवे आहेत ना, त्याला कलर करायचे. त्या अगोदर जर पाण्यामध्ये धुवून घेतले आणि माझ्याकडून एक मिस्टेक झाली, मी डायरेक्ट रेड कलर करायला घेतला, पण ते सुकल्यानंतर पिंक दिसायला लागलं. तर माझ्या लक्षात आलं मी खाली बेसला व्हाईट कलर दिलाच नाही आहे. मग आता व्हाईट कलर करून घेतोय आणि त्याच्यानंतर मग ते ड्राय झाल्याच्या नंतर रेड कलर करायचा. त्याच्यामुळे तो कलरचा जो डार्कनेस आहे तो तसाच टिकून राहील. तर दोन्ही ह्याला आता व्हाईट कलर करून घेतोय. दुपारची वेळ होती आणि मग हे करून घेतलं आणि रात्री वसुबारसची गाईची पूजा करतात, ती पूजा करायची होती. आज दिवाळीचा पहिला दिवस. एक वर्ष कसं निघून गेलं कळलं पण नाही. दिवाळी पण किती लवकर आली. जसे गणपती लवकर आले तसे देवी पण पाठीमागून गणपतीच्या नंतर आले. गणपती आले, गणपती गेले, देवी पण आली, देवी पण गेली. आता दिवाळी पण आली. आता 4-5 दिवस इकडे तिकडे पटकन निघून जातील, कळणार पण नाही ना. त्याच्यानंतर परत ती आपली बोरिंग लाईफ चालू होणार. आता खूप कंटाळाला झोप आलेली पण जरासं झोपलो पण. आणि मग हा रात्री दारामध्ये बघा दिवाळीचा पहिला दिवा लावला. हे कलर केलेले खूप असे छान क्यूट दिसत होते. तर दोन्ही दिवे हे दरवाजामध्ये आता मी लावून घेतलेत आणि आता घरामध्ये आलो आणि गाईची पूजा मान्य करायला घेतली. तर खाली बघा येल्लो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन करायचं होतं. खूप छान वाटत होतं. मस्त मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येत होते. नंतर रात्री अचानक माऊचा फोन आला की आज दिवाळी यायची, शॉपिंग करायला दादरला जायचं. मग काय गेलो रात्री 8 वाजता. 11 वाजलेले तरी पण बघा किती गर्दी. बघा, बाय बाय.